त्या ठिकाणी तुम्ही बोलायचे विशेष करून 10वीच्या विद्यार्थ्यांनी. तर काका या ठिकाणी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. अंधार सारा संपू दे, अंधार सारा उजळू दे आकाश तारे, अंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा, घट्ट व्हावा प्रेम धागा. मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी. ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. प्रशाल्याचे पूज्य गुरुदेव आणि तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानंही चालायला शिकवणार आहे. डोक्यानं म्हणजे डोक्यानं बरं का, डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, मी बुट्टा, मी काळा, मी मुंगळा, मी लकटा, मी नकटा, मी वक्ता, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यायचा, गरीबाच्या श्रीमंताच्या घरात जन्मायचं, कोणता रंग तुम्हाला देवानं द्यायचा हे तुमच्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतरचा तो शिक्षण हा जो प्रवास तुमच्या हातामध्ये आहे. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून, दुसरे सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. आता तुम्ही काय लहान, मी तुम्हाला आपल्याला काय करायचे, पाडे घ्यायचेत का गोष्टी सांगू? हा, पाड्याचा कंटाळा आहे तुम्हाला, बरोबर? पाडे तुमच्या डोक्यातच बसत नाहीत. मी तुम्हाला गोष्टी अशा सांगणार नाहीत, चिवताईची गोष्ट सांगणार नाही, कावळ्याची चिमणीची सांगणार नाही, किंवा चल ग भोपळ्या टुन्नुक टुन्नुक घ्या, कारण तुम्ही आता लहान नाहीत. या गोष्टी तुम्हाला आजीने ऐकल्यात. परंतु प्रत्येक गोष्टीतून काय शिकायचं असतं. तुम्हाला लहानपणी एक गोष्ट होती, 2 प्राण्यांची शर्यत लागते आणि त्याच्यामध्ये एक जण जिंकतो. कोण जिंकतो? एक जण म्हणला ससा. कासव जिंकतो. ससा चपळ होता तरी कासव जिंकला. आता मला सांगा, ससा चपळ असताना कासव का जिंकला? तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. मग तुमचे काय शत्रू आहेत? आळस, कंटाळा, बेफिकिरी हे शत्रू तुम्हाला जीवनाची शर्यत जिंकून देणार नाहीत. प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायचं असतं, प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक कथेमध्ये काहीतरी मॉरल बोध घ्यायचा असतो. तर आता मी तुम्हाला, प्रत्येकाला असं वाटत असतं मी गरीबाचा, मी खेडेगावच्या शाळेत शिकतो, मी कोणत्या जाती जन्मलो हे तुमच्या हातात नाही. तर तुम्हाला मी एवढंच सांगतो, तुमच्यामध्ये जीवनामध्ये माणसाला यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा. आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठं शंभूराजासारखं मरायचंय का कोणाला? देवधर्मान देशासाठी प्राण घेतले हाती. शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जगुनी मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं. छत्रपती संभाजीराजांना 39 दिवस हाल करून मारले. त्या औरंगजेबाचं पुढे भारतात थडग सुद्धा नाही. पण आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती, पुण्यतिथी साजरी होते. का? दुसऱ्यासाठी जगला, समाजासाठी, धर्मासाठी, देशासाठी जगला. देशासाठी मेला, तोही जगला. मग तुम्हाला कुठे मरायचं नाही. बऱ्याचदा असं वाटतं, अरे आम्ही गरीबाचे, आमच्या घरात किती अडचणी, आमच्या घरात किती संकट, आम्ही कसे मोठे होणार? मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये संभाजीराजे इतकी संकट आले. वयाच्या 2ऱ्या वर्षी मातेचं सईबाईचं निधन झालं. अहो, जन्मताच मातेचं दूध गेलं बाळंत रोगामुळं. जरा ताट बसा.
काय झालं, एकदा एका शाळेमध्ये मला सांगितलं, एका शाळेत सांगितलं आज रामनवमी आहे, थोडंसं रामाच्या जन्मावर बोला. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, कैकेयीचा हट्ट, रामाचा वनवास, किंवा रामाला कुठं पळवलं, कुणी पळवलं, कसं पळवलं, आणि मग रामाचं युद्ध, रावणाला कसं मारलं, हे सगळं सांगितलं. 10 मिनिटामध्ये थोडक्यात सांगितलं. पण काय झालं, एका पोराचं मागं लक्ष नव्हतं. ते पोरग शेजारच्याला मारत होतं मागं वाकून. मी त्याला विचारलं, ए रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो मी नाही मारलो. तुझं लक्ष, पण तुमचं लक्ष काय आहे सध्या? काय मुलांचं लक्ष काय आहे? तुमचं लक्ष कुणीकडे, कोण आपल्याकडे बघतोय काय? एखादा कोणता तुम्हाला माहिती आहे, एक शिष्य होता, कुणाचा? महाभारतामध्ये एक शिष्य होता. कौरव पांडव 105 शिष्य होते द्रोणाचार्याचे. त्यातला एक शिष्य असा खाट्याळ होता, त्याची गुरुकडे नेहमी तक्रार असायची. तो गुरूंना म्हणायचा, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, त्याला ग्रेड देता, आणि मला कधी चांगलं म्हणतच नाही. मुलांनो, गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. असं होतं का एकाला शिकवतात मागला शिकवत नाही? गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. परंतु त्या शंकेचं निरसन करण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी दोघांना एका झाडाजवळ नेलं. झाडावर एक पक्षी बसला होता आणि त्यांना सांगितलं, या पक्षाचा डोळा तुमच्याकडे असलेल्या धनुष्यातून मान मारून अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, नीट पाहायचं आणि सांगायचं काय काय दिसतं. तुम्हाला काय काय दिसतं? त्यावेळेला पहिलं दुर्योधनला विचारलं, सांग बाण मारण्यापूर्वी सांग, तुला त्या पक्षाचा डोळा छेद करायचा आहे, बाण मारण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुला काय काय दिसतं? त्यावेळेला त्यानं पाहिलं आणि म्हणला, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतात, पानं हलताना दिसतात, पक्षी बसला दिसतो, पलीकडे आकाश दिसतं. असं उत्तर देऊन त्यानं ने मारला, त्याचा बाण कुठतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं? त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. त्याचं लक्ष होता पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं तुमचं लक्ष काय आहे सध्या? काय तुमचं लक्ष काय आहे? तुमचं लक्ष काय आहे? पाटलांचा बैलगाडा? काय आहे तुमचं लक्ष? तुमचं लक्ष आहे शिक्षण. त्या शिक्षणाऐवजी तुम्हाला फक्त जसा अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता, तुम्हाला तसा दुसरा कोणता डोळा दिसला नाही पाहिजे. नाहीतर एखादं 10वीचं मुलग थोडी शेंडी फुटली, त्यांनी इकडे तिकडे बघतं, आणि एखाद्या मुलीने बघितलं आणि मग ते मोठं म्हणतं, जेव्हा बघतीस तू माझ्या, अजून तुम्हाला शेंडी फुटली नाही आणि तुमचं लक्ष काय? तुमचं लक्ष आहे शिक्षण. तुमचं लक्ष आहे शिक्षण आणि तुमचं लक्ष फक्त शिक्षणाकडेच पाहिजे. मुलांना मी तुमच्यासाठी आलोय. मुलींचा काय प्रॉब्लेम नाही, मुली हुशार आहेत, मुली शिकतात. आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींची टक्केवारी जास्त आहे. मी तुमच्यासाठी आलोय. आणि का आलोय याचं कारण सांगतो, तर ताट बसा. कारण येत्या 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार. काय महत्वाचे आयुष्यामध्ये 2 तास असतात. जीवनामध्ये 2 तास महत्वाचे असतील. त्यातला 1 तास कोणता? अजून 10 वर्षांनी तुम्ही 25, 27, 28 व्हाल, बरोबर? आणि त्या वेळेला तुम्हाला वाटेल आता काहीतरी करावं. आणि मग तुमच्यासाठी तुमचे आई वडील एखादी बाहुली शोधतील, त्याला पुढं उभं करतील, माझ्यासारख्या एका ब्राह्मण काकाला मध्ये बोलवतील, पडदा धरा सांगतील, आणि मग पहिल्या तारोळीमध्ये मी मोठ्या नारोळ देईल, शुभमंगल. मुलीने सांगितलं सावधान, तुम्ही तोंड उचकायचं नाही. मग तो तुमचा तास, जीवनातला तुमचा तो तास जर तुम्हाला यशस्वीपणे चांगल्या प्रकारे करायचा असेल, तर ह्या 1 तासातला एक विचार घेऊन वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न करा. तो दुसरा तास सक्सेस होण्यासाठी त्या 1 तासातला एक विचार घ्या. तर मी तुम्हाला काय सांगत होतो? तुमचं लक्ष आहे शिक्षण. मुलांनो, शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि शिक्षणाची संधी आयुष्यामध्ये एकदाच असते. एखादा मुलगा 4 दिवस पाटलाच्या बैलगाड्या मागे उधळतो.
एखादी मुलगी मावशीच्या गावाला जाते आणि 4 दिवस तुमच्या आयुष्यातले शिक्षणाचे गेल्यावर तो पोर्शन तुम्हाला कव्हर होत नाही, ऑटोमॅटिक तुम्ही मागं पडता. ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर आयुष्यातला शिक्षणाचा 1 आठवडा 1 तास सुद्धा वाया घालू नका. आणि मुलांनो, कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 10वी पर्यंत शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया पक्का करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला मी एक सगळ्यात 20 वर्षापूर्वीचं नाव, एका भिल्लाचा मुलगा 7वी 8वी पर्यंत गेला. भिल्ल समाजातला किंवा पहिल्या जातीमध्ये कोणाला शिकत नव्हते, पण त्या मुलानं एक गोष्ट वाचली होती. कोणाची गोष्ट होती? एकलव्याची गोष्ट वाचली होती. एकलव्याला शाळेत घेतलं नव्हतं, क्रूरपणे त्याचा अंगठा घेतला होता. ती गोष्ट त्याने वाचली होती आणि आता मुलांना मागासवर्ग सगळ्यांना प्रवेश आहे म्हणून त्यानं ठरवलं आता मला शिकायचं. 7वी 8वी पर्यंत गेला. त्याचा बाप दारू पिऊन मारला होता. जरा ताड बसा, कारण काय जे वाकून बसेल ना त्याची बॅटरी चार्ज होणार नाही. तुमची बॅटरी फुल चार्जिंग करायची असेल तर जरा ताड बसा. कंटाळा आला सांगा बरं का, कंटाळा नाही आला ना कोणाला, बोर नाही झालं ना, मागून 2 नंबर बोर नाही ना. कारण मी तुमच्या फायदा सांगला. भिल्लाचा मुलगा त्याने एकलव्याची गोष्ट ऐकली होती, वाचलं होतं, शाळेत जायचा. त्याचा बाप दारू पिऊन वारला होता आणि त्याची आई मोहाच्या फुलाची दारू राहत होती. राजेंद्र भारुड त्याचं नाव. मग काय करायचे, गावातले पाटील लोक, पुढारी लोक, शेतकरी लोक, हमाल लोक सगळे दारू प्यायला यायचे आणि दारू पिल्यावर आला मोठा राजू पुढारी असायचा. तो त्याला काम सांगायचा, ए राजा दारे थोडे चणा घेऊन ये, फुटाणे घेऊन ये, चकणा घेऊन ये, असं करत होता. पण त्याची परीक्षा चालू होती आणि परीक्षा चालू असताना एक पाटील म्हणला, दारे थोडे चकणा घेऊन ये, फुटाणे घेऊन ये. तो म्हणला, पाटील माझी परीक्षा चालू आहे. तो त्याला परत बळजबरी केली. तो जात नव्हता, ऐकत नव्हता. अरे जा ना. तो पाटील खवळला, तुला काही कळतं का नाही, मी गावचा पाटील तुला सांगतोय जा घेऊन ये. तो म्हणला, पाटील माझी परीक्षा आहे. अरे तो गावचा पाटील म्हणला, अरे परीक्षा शिकून सवरून तू भिल्लाचा मुलगा, तुम्ही भिल्लांनी सस्याची हरणाची शिकार करावी. शिकून सवरून तू मोठा कलेक्टर होणार आहेस, डॉक्टर होणार आहेस. आणि मग ते बोलणं त्याची आई ऐकत होती. त्याची आई बोलणं ऐकत होती आणि त्यांचं ते बोलणं ऐकून त्याची आई म्हणाली, अहो पाटील, होईल माझा मुलगा कलेक्टर, होईल माझा मुलगा डॉक्टर, तुम्ही काय बघितलंय. आणि आईनं त्या मुलाची बाजू घेतली. मुलाला बरं वाटलं. तो त्याचं जायचं वाचलं आणि मग त्या मुलानं ठरवलं कलेक्टर या शब्दाचा पूर्ण अर्थ त्याला माहित नव्हता, पण त्याच्या आईचं वाक्य होतं, होईल माझा मुलगा कलेक्टर. आणि मग त्यानं त्या दिशेनं प्रवेश सुरू केला. मुलगा हुशार होता. त्याला स्कॉलरशिप मिळाली. त्याची शिकायची ऐपत नव्हती, स्कॉलरशिप मिळाली. 10वीला तो त्या गावामध्ये पहिला आला, 12वीला पहिला आला आणि पहिला आल्यानंतर त्यानं मुंबईला प्रवेश घेतला. त्याची 98-97% मार्क मिळाली. सरकारी स्कॉलरशिप मिळाली. सगळा खर्च सरकारी झाला आणि त्यानं मुंबईला प्रवेश घेतला. त्याला काय व्हायचं होतं, त्याच्या आईचं काय स्वप्न होतं, कलेक्टर व्हायचं. कलेक्टर होण्यासाठी काय लागतं. आता तुमच्या आईची काय स्वप्न आहेत. तुमच्या आई वडिलांची एवढी मोठी स्वप्न नाहीत. तुमच्या आई वडिलांना कुठं शंभूराजासारखं तुमचं बलिदान द्यायचं नाही, भगत सिंगासारखं तुम्हाला मारायचं नाही, शिवा काशीद सारखानं बलिदान द्यायचं नाही, किंवा तुम्हाला कुठली पावनखिंड अडवायची नाही. तुम्हाला फक्त शिकून सवरून तुमच्या आई वडिलांची फार छोटी स्वप्न आहेत. जिजामातेचं काय स्वप्न होतं. जिजामातेचं काय स्वप्न होतं, फार मोठं स्वप्न होतं. का त्या मोगलाईत पण मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा, ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. त्या पेशवाईत पण मस्तानीच्या प्रेमापोटी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठी शाहीद आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करून 360 किल्ले बांधणारा एकच राजा होऊन गेला. आणि तो म्हणजे छत्रपती शिवराय. त्याच्या आईचं स्वप्न होतं इतकं मोठं. तुमच्या आईची एवढी मोठी स्वप्न नाहीत. तुमच्या आई वडिलांना बस एवढं वाटतं, आमची बाळा शाळेत जातील, अभ्यास करतील, गृहपाठ करतील, होमवर्क करतील, नीट चांगल्या प्रकारे शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील. एवढी छोटीशी स्वप्न आहे तुमच्या आई वडिलांची. मग
त्याच्या आईने म्हटलं होतं होईल माझा मुलगा कलेक्टर. तो कॉलेजला गेल्यावर रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. कलेक्टर होण्यासाठी MPSC UPSC सगळी जी पुस्तकं लागतात ती पुस्तकं 4 तास एका ठिकाणी काम करायचा, शिकायचा आणि पुस्तकं जी घेतली त्या पुस्तकाचा 2-2 वाजेपर्यंत अभ्यास केला. आणि पहिल्याच वर्षी ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्या मुलानं परीक्षा दिली UPSC MPSC दोन्ही. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तो भिल्लाचा मुलगा कलेक्टर झाला. का कलेक्टर झाला तर त्याच्या आईचं शब्द गेलं होतं. तर ते जाऊ द्या. मग दुसरं सांगतो. एक वडारी समाजाचा मुलगा, वडारी समाजाचा मुलगा 7वी पर्यंत त्याला शिकायची बिलकुल हवस नव्हते. आई बळद ढकलत होते. 7वी पर्यंत बळद ढकलत शिक्षकाने आणलं होतं. 8वीला गेला आणि 8वीला गेल्याच्या नंतर पहिल्या दिवशी तो शाळेमध्ये आला. पहिल्या दिवशी स्वागत करतात, पुष्पगुच्छ देतात ना. त्या शाळेमध्ये गेल्या वर्षाचे जे ड्रेस वाटले होते ते ड्रेस त्या मुलाला दिले. 8वीचा मुलगा ड्रेस मिळाल्यावर खुश झाला. त्याचे कपडे फाटले होते. तो वडारी समाजाचा मुलगा. आणि मी तुम्हाला जे सांगतोय ते सगळं सत्य कथा सांगतोय. मी तुम्हाला अगदी मनाचं जोडून तोडून काही सांगत नाही. पहिलं त्यांना माहिती आहे राजेंद्र भारोड पहिला अधिकारी भिल्लाचा झालेला आणि हा दुसरा अधिकारी वडराचा. 8वी पर्यंत गेला. त्याला काही येत नव्हतं. तो आईला म्हणत होता मला नाही शिकायची शाळा. आईने बळत लावलं होतं. पहिल्या दिवशी ड्रेस दिले. गेल्या वर्षाचे उरलेले गणवे दिले. मुलाला वाटलं बरं झालं फाटकी कपडे दिली. त्यानं तो ड्रेस लगेच घातला आणि लगेच घालून खुशीमध्ये माग बसला. आणि मागच्या बाजूला बसल्यावर शेजारचं एक पोरग चमत्कारिक होतं. हे त्याला म्हटलं अरे 8वीला ते कारण शिक्का काय असतं ना ते लई अवघड असतं. आता त्याला आधी हवस आणि पाडला पाऊस. जे अवघड म्हटल्यावर त्याला आधी शाळा शिकायची नव्हती. बळच आलं होतं. कपडे घातल्यावर आनंद झाला होता. अवघड म्हटल्यावर ते मागच्या मागं जे धूम फळालं तर त्याच्या आई 4 किलोमीटरवर जेऊरच्या गावाजवळ 4 किलोमीटर जंगलामध्ये खडी फोडत होती. वडारी समाजाची त्याची आई बाप वारला होता दारू पिऊन. त्याची आई खडी फोडत होती. खडी फोडत असताना तापा टाकत ते पोरग गेलं. आईजवळ थांबलं. आई म्हटली का रे बाला शाळा सुटली का काय. बाला म्हटला शाळा नाही सुटली पण पाठी फुटली. आई मला नाही शिकायची शाळा. लय अवघड आहे म्हणतात. मला लय कंटाळा आलाय. मला नाही शिकायची शाळा. आई म्हटली अरे आयुष्यभर आमच्यासारखं कशाला काबाड कष्ट करतो. खडी फोडायचं कष्टाचं जीवन जगतो. शिकून सवरून काहीतरी बळ. पण तो मुलगा म्हणला नको नाही मला लय कंटाळा येतोय. आई मी असं करतो ना तुझं ब्रासवर काम आहे. तू दिवसाला 2 ब्रास खडी फोडते. 200-300 रुपयाचं काम होतं. मी तुला थोडीशी मदत करेल. पण आई म्हटली अरे कशाला आयुष्यभर माझ्यासारखं का. पण त्या मुलं ऐकाय नाही. मुलांना डोळ्यात पाणी काढलं. आणि मग आई म्हटली मर मेल्या तुझ्या नशिबातच नाही सुख. शिकून सरून काहीतरी बनायचं तुझ्या नशिबातच नाही सुख. मर मेल्या ही आणि त्याच्या हातात हातोडा दिला. आणि मग आता त्याला वाटलं सुटलो. मला वाटलं अभ्यासाच्या काचातून सुटलो. मग त्याने हातोडा घेतला आणि मोठ्या जोमानं मोठ्या आनंदानं मोठमोठे बाजूचे दगड ते सोडून लहान लहान दगडावर ठोके मारायला लागला. आता मला वाटतं हा मुलगा 8वीला आहे ना. 8वीच्या मुलाला किती असते किती खडी फोडणार. 15-20 मिनिटामध्ये घामाघूम झाल्यावर आईला म्हटलं आई पाणी. आईनं पाण्याची अर्धी बाटली स्वतः पिली होती. अर्धी बाटली त्याला दिली. मुलाला घटा पाणी पेलं. पाणी पेल्यावर थोडासा आवाका आला आणि आवाका आल्यावर त्या मुलानं परत दगडावर ठोके मारायला सुरुवात केली. ठोके मारता परत 15-20 मिनिटामध्ये घामाघूम झाला. डोळे पांढरे केले. आईला म्हटलं आई पाणी. आई म्हटली अरे आता कुठून देऊ पाणी. अर्धी बाटली मी पेले अर्धी आता पेले. इथं 3-4 किलोमीटर कुठं घर नाही कुठं विहीर नाही पाणी नाही. आता कुठून देऊ पाणी. परंतु मुलानं डोळे पांढरे केले. डोळे पांढरे करून मुलगा पाणी करत जर्नीवर कोसळला. आईनं हंबाडा फोडला. आता मरतं की काय. कसली मी दुर्भागी आई. आता माझ्या मुलाला मी पाणी देऊ शकत नाही. मुलगा मरतो की काय. आई खाली बसली आणि त्या रडणाऱ्या हंबाडा पाणी करणाऱ्या मुलाला मांडीवर घेतलं. आईनं मोठ्यानं हंबाडा फोडला. मुलगा मरतो की काय. आणि मग मुलगा पाणी करत होता. पाणी करणाऱ्या आईच्या त्या मुलाच्या तोंडामध्ये आईच्या रडणाऱ्या डोळ्यातले 5-10 अश्रू पडले. आता मला सांगा आईच्या अश्रूनं तोंडात पडले. त्या अश्रूंनी थोडी तहान भागणार होती परंतु थोडासा ओलावा आल्यावर त्यानं जीभ
बाहेर काढली, डोळे उघडले आणि तेवढ्यामध्ये तालुक्याचा तो बीडीओ आणि कॉन्ट्रॅक्टर त्याची जीप करकन ब्रेक मारले आणि बीडीओ जसा खाली उतरला आणि त्या मांडीवर घेतलेल्या मुलाला पाहून त्या आईवर ओरडला, थेरडे तुला काय अक्कल एवढ्या मोठ्या गधड्याला मांडीवर घेऊन बसलीस, कामाचा खोळंबा करून. तुला सांगितलं होतं ना, उद्या आपलं जर खडी फोडायचं काम झालं नाही वरात आपल्याला उद्या पॅचअप करायचंय. उद्या जर तुझी खडी फोडून झाली नाही तर तुझा महिन्याचा पगार देणार नाही. त्या मुलाला तो व्हिडिओ फेकसला, कारण गाढवा गधड्या नालायक इडियट दिली. जेवढ्या व्याकरणात मराठी हिंदी जेवढ्या शिव्या येत होत्या तेवढ्या शिव्या दिल्या. अरे शाळेचे कपडे घालून आमच्या कामाचा खोळंबा करायला आला, तुला काही कळतं का नाही? शाळा शिकून तिकडे काहीतरी बनायचं सोडून आमच्या कामाचा खोळंबा करायला आला. गाढवा इडियट शिडियट सगळ्या शिव्या दिल्या आणि आईला परत वॉर्निंग दिली, तुझं काम झालं नाही ना, तू आता तुझा पगार देणार नाही. आणि जाता जाता परत त्या मुलाला शाळेचे कपडे घालून आमचा खोळंबा करायला आला. गाढवा इडियट सगळ्या 17 शिव्या दिल्या. आता शिव्या दिल्या आणि त्या जशा शिव्या दिल्या तशी ती आई उठली होती. आई जशी उठली होती, आई उठली तसं ते मुलगं खडीवर पडलं आणि त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. आता आईनं आधी थांबरडा फोडला होता आणि ते रक्त आल्यावर मुलानं टाऊ फोडला. दोघे मोठ्यानं रडायला लागले. जाता जाता तो अधिकारी त्या मुलावर खेकटून गेला होता आणि मग त्यावेळेला दोघंही रडत होते. आईनं टाहो फोडला होता, मुलगा मरतोय किंवा काय, मुलगा आधीच पाणी करत रडत होता, त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि मग ते दोघं जण रडत होते. रडता बऱ्याच वेळानं दमले आणि मग त्या रडणाऱ्या मुलानं आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आईच्या चेहऱ्याचा, आईचा भयग्रस्त केविलवाना चेहरा पाहिला. केविलवाना आईचा चेहरा पाहिल्यावर तो मुलगा थांबला आणि आईला म्हटला, थांब आई. त्याने एक बाजूचा दगड घेतला, लहानशी कपची घेतली, थांब आई, रडू नकोस. आणि त्याने एका मोठ्या दगडावर एकच वाक्य केलेलं, म्या साहेब होणार, याच्यापेक्षा मोठा साहेब होणार. ज्यानं तुला एवढं रडवलं, मला 17 शिव्या दिल्या, त्याच्यापेक्षा मोठा साहेब होणार असं म्हणून त्यानं कपची फेकाटून दिली. शाळेत गेला, त्याला कंटाळा होता, पण माग जाऊन बसला. मागच्या ऐवजी तो पुढे येऊन बसला आणि पुढे येऊन बसल्यावर त्याला अभ्यासाची गोडी लागली. एक मीराबाईचं भजन होतं, तुम्ही संत मीराबाई नाव ऐकलंय का? ऐकलंय? कोण होती? डान्सर कोण होती? संत होती. तिचं एक भजन आहे, 2 ओळी मागा मला, म्हणाल का? मग त्या मीराबाईचं भजन होतं, जैसी लागी लगन मीरा हो गए मगन, वो तो हरी 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 गुण गाने लगी. ती पोरगी एक निश्चित गाळा थाकली. बाकी सगळ्या पोरी म्हटल्या, पण ती 5 नंबरची पोरगी नुसतीच गाला थाकली. आता मी कुठे तुला मुन्नी बदनामी म्हणायला सांगितलं होतं? संतांचं एखादं वाक्य आपल्या तोंडात बसलं, मनात रुजलं, चांगले संस्कार होतील, हीच बिमारी आपल्या समाजाची. आणि मग या वाक्याचा अर्थ मग तुम्हाला का म्हणायला लागला, जैसी लागी लगन, म्हणजे त्या मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती, तशी आवड त्याला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन, म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाले होते, तसा तो मुलगा अभ्यासामध्ये मग्न झाला. आणि मुलांना 10वीला त्याला 60%, ज्याला काहीच येत नव्हतं, पास व्हायची कॅपॅसिटी नव्हती, 10वीला 60% मार्क पडले, 12वीला 70% पडले. आणि त्यावेळेला 10वी 12वीला त्याला थोडी ताकद आली होती. 10वीचा जो पहिलवान आहे ना, तशी ताकद आली होती. आणि ताकद आल्यावर त्याला काय व्हायचं होतं त्याला? या साहेब होण्यासाठी काय लागतं? तर तो 10वी 12वीला थोडी ताकद आल्यावर आई खडी फोडायची ना, तो सकाळी 6ला जायचा, 10 पर्यंत खडी फोडायचा. आई दिवसभर खडी फोडायची, 4 तासामध्ये तो 200-300 रुपयाची खडी फोडायचा. 10:30ला शाळेत हजर व्हायचा. 12वी झाला, 12वी होत तर त्याला बरेच पैसे साचवले. त्याचा मुंबईला स्कॉलरशिप, त्याला प्रवेश मिळाला मागासवर्गीय समाजाचा. आणि मुंबईला मिळाल्यावर तो एका ठिकाणी सीएच्या अंडरमध्ये 4 तास काम करून तिथं शिकला. आणि रात्रीच्या 1-2 वाजेपर्यंत त्या मुलानं अभ्यास केला. आणि त्याला जे त्याचं ध्येय होतं, त्याच्या आईला ज्यानं 17 शिव्या दिल्या होत्या आणि त्याला त्या 17 शिव्या दिल्या होत्या, आईला रडवलं होतं, साहेब होण्यासाठी जे लागतंय एवढा अभ्यास त्याने केला. आणि पहिल्याच वर्षी ग्रॅज्युएट झाल्यानंतर पहिल्याच वर्षी तो वडाऱ्याचा काळा कुट्ट मुलगा पहिल्या प्रयत्नामध्ये UPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला आला. करमाळ्याजवळच्या
करमाळा तालुक्यातल्या जेवरचा बालाजी मंजुळे 2016ला आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो आमच्या चॅनलला. तर मला सांगा, त्या मुलाला अभ्यासाचा कंटाळा होता आणि मग तो एवढा कलेक्टर कसा काय झाला? काय कारण? आणि कलेक्टर झाला, त्याची पोस्टिंग सोलापूरला झाली आणि जो बीडीओ करमाळा तालुक्यामध्ये होता त्याचं प्रमोशन होत तो तिथं सोलापूरला गेला, सीओ म्हणून सोलापूरला गेला, उपकार्यकारी अभियंता. आणि ज्या दिवशी पहिला कलेक्टर कोणता तरी 17 शिव्या दिल्या होत्या. त्याच्या आईला एवढं रडवलं होतं. तो अधिकारी आता त्याच्या अंडरमध्ये हाताखाली आला होता, येणार होता. मग त्या अधिकाऱ्याचं आता त्या कलेक्टर झालेल्या वडिलांच्या मुलानं काय केलं पाहिजे? त्याला मारलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याचं? संत पावलानं आता तो एक जण मला काढून टाकलं पाहिजे मागून 4 नंबर. काय केलं पाहिजे रे? एवढ्या शिव्या दिल्या होत्या, त्याचं काय केलं पाहिजे? काही नाही केलं पाहिजे का? संत पावलानं त्या अधिकाऱ्याकडे ओळखलं, त्याच्याकडे गेला आणि त्याच्या पाया पडला, हात खाली मान वाटून त्याच्या पायावर हात दोन्ही जोडले. तो अधिकारी मागे सरला. ओ साहेब तुम्ही कलेक्टर आहात, मी शिव आहे, तुमची पोस्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, माझी पोस्ट खूप लहान आहे, तुम्ही माझ्या पाया पडायचं नसतं. त्यावेळेला तो वडाऱ्याचा मुलगा म्हटला, कलेक्टर झालेला, कुणाची पोस्ट मोठी आणि कुणाची पोस्ट लहान हे कळण्या इतका नक्की मी हुशार आहे. कलेक्टर झालोय म्हणजे, पण मी तुमच्या याच्यासाठी पाया पडलो की तुम्ही जर त्यावेळी मला 17 शिव्या दिल्या, रडवलं नसतं, 17 शिव्या दिल्या नसत्या, माझ्या आईला एवढं रडवलं नसतं, तर मी कुठंतरी आज जंगलामध्ये खडी फोडत असतो. कलेक्टर झालोय फक्त तुमच्यातल्या 8वीतल्या कोणाला अभ्यासाचा कंटाळा नसेल, त्याच्या आहे अभ्यासाचा कंटाळा होता तरी त्याच्यामध्ये जिद्द निर्माण झाली, ईर्ष्या निर्माण झाली, उमेद निर्माण झाली. म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. फक्त तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा हवी. मला काहीतरी बनायचंय. मित्रांनो, मी सिटी बोरा कॉलेजला होतो. आमच्या वेळेला 11वी होती. मी सिटी बोरा कॉलेजला प्रवेश घेतला. माझी परिस्थिती एवढी चांगली नव्हती. आमच्या वेळेला चपला, बूट, असे ड्रेस, जर्किन बिर्किन काही मिळत नव्हतं. कॉलेजला जाईपर्यंत मला एकच शर्ट मांजरपाट, ते पण ठगड, आणि चड्डीला आमच्या मागून ठिगड, अशी परिस्थिती होती. तुम्ही फार नशीबवान आहात. तुमची कपडे बघितल्यावर हेवा वाटतो आमच्या बालपणीचा. तुम्ही नशीबवान आहात. त्यावेळेला मला चप्पल नव्हती, एक स्लीपर चप्पल, एक अंगठा तुटला. मी सिटी बोरा कॉलेज शिरूर कोणी पाहिलं असेल तर मी मुंबई बाजारामध्ये आम्हाला खोली होती, 30 रुपये भाडं होतं. त्यावेळेस मला 30 रुपये भाडं होतं. आणि 30 रुपये भाडं असल्यावर मी, त्यावेळेस माझा जो पार्टनर होता त्याचं नाव बबन तांबे. तुम्हाला कंटाळा आला ना? ऊन नाही लागत ना? कारण 12 वाजेपर्यंत आपलं हे चालणार आहे. चालेल का? हा, सगळे सांगा हातवर करा, चालेल का? 12 वाजेपर्यंत. कोण म्हटलं ना? माझा एक गरीबाचा मजुराचा, शेतमजुराचा मुलगा, त्याला 40% मार्क होती. त्याला 8ला प्रवेश मिळाला. त्यावेळेस 2च साईड होत्या, मला कॉमर्सला. आता मला सांगा, जीवनामध्ये 60% वाला मोठा व्हायला पाहिजे का 40% वाला? असं काय नाही. आम्ही दोघांनी प्रवेश घेतला त्यावेळेस 30 रुपये भाडं होतं आम्हाला महिन्याचं. परंतु काय झालं, त्याचं नशीब वेगळं वळण घेतलं. त्यानं ITIला, औंधच्या ITIला, सरकारी ITIला प्रवेश घेतला, अर्ज केला होता. आणि 40% मार्कमुळं त्याला सगळ्यात हलका ट्रेड वेल्डर असा ट्रेड मिळाला होता. आणि मग वेल्डर ट्रेड मिळाला. त्यानं माझी खोली सोडली आणि मला एकट्याला भाडं भरावं लागलं. तो ITIला गेला. 1 वर्षाची ITI, 1 वर्षाची वेल्डर ITI, 1 वर्षाची अप्रेंटिस झाली. 3ऱ्या वर्षी तो कामाला लागला. आमचं BCom दुरत राहिलं होतं, तो कामाला लागला. गरीबाचा मुलगा होता, कष्टाळ होता, कामाला लागला. आणि कामाला लागल्याच्या नंतर एका कंपनीमध्ये डिझेलच्या, ऑइलच्या टँक जो बनवतात, मोठमोठे टँक बनवतात, त्या कंपनीमध्ये वेल्डर. आता वेल्डर असा ट्रेन असतो, वेल्डिंग करताना कुठं भागल ठिणग्या उडतात, माणूस जपून असतो, भात डोळ्याची जळजळ होते. एकही कामगार 8-15 दिवस टिकत नव्हता. पण माझा मित्र, ज्याचं नाव बबन तांबे, त्यानं सतत 3 वर्ष कोणताही कामगार आला नाही.
डबल ड्युटी केली, 16 तास 18 तास ड्युटी केली, सुट्टी सुद्धा घेतली नाही आणि मालकाच्या सगळ्या ऑर्डर सप्लाय झाल्या. मालकानं रेकॉर्ड चेक केलं. 3 वर्षानंतर एकही कामगार 6 महिने टिकला नाही. प्रत्येक कामगार 8-15 दिवसात दांडी मारतोय. फक्त एकच हा कामगार आहे. याच्यामुळे माझं सगळं प्रोडक्शन तयार झालं, सगळ्या ऑर्डर सप्लाय झाल्या आणि माझी कंपनीची भरभराट झाली. फक्त ह्या कामगारामुळं त्या मालकाच्या लक्षात आलं आणि त्या मालकानं त्याला 33% पार्टनर करून घेतला. 33% त्याला पार्टनर करून घेतला आणि पार्टनर करून घेतल्यावर त्यानं एवढे कष्ट केले स्वतःची कंपनी झाल्यानंतर आणि मग त्यानं आज 50 वर्षानंतर त्याच्या भारतामध्ये 3 कंपन्या आहेत. मद्रासला चेन्नई, हैदराबादला वनस्थलीपुरम आणि पुण्याला भोसरीमध्ये कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे स्टार इंडस्ट्री. स्टार म्हणजे नशीब. मग त्याचे स्टार का चमकले? फक्त कष्ट, जिद्द, मेहनत करून 40% वालाही मोठा होऊ शकतो. आणि त्याच वेळेला मी सुट्टी बोरला जात असताना मी तुम्हाला सांगत होतो माझी चप्पल तुटली होती. चप्पल तुटल्यावर मी मुंबई बाजारातून माणिकचंद दादाच्या बिल्डिंग पर्यंत जात असताना माझी दुसरी चप्पल तुटली म्हणल्यावर मी मनाशी रडायला लागलो. अंतकरणात वेदना होत होत्या, मनात रडत होतो. रडत असताना अरे कसलं माझं आयुष्य, कसलं माझं नशीब, माझ्या साऱ्या चपला आपल्याला मिळू नयेत. आणि त्यावेळेला मी रडत असताना मनात मी समोर नेताना एक मुलगा पाहिला. आणि त्या मुलाला 2 पाय नव्हते. त्या मुलाला पाय नव्हते. तो हाताची गाडी होती, त्या गाडीवर हातानं चाकानं ढकलत तो मुलगा समोर येत होता. त्याला मी जेव्हा पाहिलं तेव्हा मी माझ्या मनातल्या सगळ्या वेदना विसरून गेलो, रडणं विसरून गेलो. आणि ते काव्यपंक्ती आहेत. मी चालत होतो एकटाचा अनवाणी, डोळ्यात माझिया म्हणून आले पाणी, रडणेच थांबले परंतु जेव्हा दिसला मुलगा एक, तो पायच नव्हते. त्याला पायच नव्हते आणि मला तर पाय होते पण फक्त 2 अंगठे तुटले होते. चपला तुटल्या होत्या म्हणून मी दुःखी होतो. आणि त्याला पाय नव्हते तरी त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं. तो मोठ्या आनंदानं हातगाडी ढकलत बाजूला एक ओटा होता समोर, त्या ओट्यावर आपलं शरीर हातावर भार घेत आपलं शरीर त्या ओट्यावर त्यानं स्थिर केलं. आणि मग त्याच्या काखेमध्ये एक पिशवी होती. आता कशाची पिशवी असते त्याच्या काखेत? 2 पाय तुटले होते. माझ्या 2 चपलाचे अंगठे तुटले होते. मला सांगा आता त्याचे 2 पाय तुटले होते, तो मोठा होणार का माझ्या चपला तुटल्या होत्या मी मोठा होणार? कोण मोठा होणार? मी मोठा होणार. त्याचे 2 पायच नाही, त्याला तो कसा मोठा होणार असा प्रश्न आहे तुम्हाला. राहिलो आणि मग सकाळी 7:30 तर दुपारी 1 वाजेपर्यंत त्या मुलानं 4 आणि 8 आणे असे करून त्या मुलानं 50 रुपये जमवले होते. महिन्याला त्यावेळेला 100 रुपये पगार होता. त्या मुलाला पाय नव्हते, फक्त हाताच्या जीवावर, हिमतीच्या जीवावर. हरला नव्हता तो, त्यानं जीवनामध्ये हार मारले नव्हते. आणि मग तो मुलगा त्याचे पाय का तुटले होते माहित आहे? 8वीला त्याला प्रवेश मिळाला होता. 8वीला काहीतरी परीक्षा होती आणि त्या परीक्षेला भरण्यासाठी 1 रुपया लागत होता. त्याच्या आईकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. 1 रुपया नव्हता. तो आज शेवटचा दिवस होता. एका दिवशी त्या दिवशी तो आईला म्हणत होता, आई आज जर पैसे भरले नाही ना मला शाळेत परीक्षेला बसता येणार नाही. आणि मग आई काहीकडे पैसे नव्हते. त्याचा बाप दारू पिऊन कुठेतरी पडत होता, कामधंदा करत नव्हता. आईकडे पैसे नव्हते. आई म्हटल्या ना कुठून देऊ, पण टाइम झाला होता. 10:30ची वेळ संपली होती. 11 वाजले तरी तो रडत होता, आईला पैसे मागत होता. आई त्याला बळ समजावलं, अरे जा आज कुठेतरी मी कुणाकडे धुणी भांड्याचं काम शोधील, कुठेतरी शेठ सावकाराकडे काम शोधील, उचल घेईल आणि तुला उद्या पैसे देईल. म्हणून तो मुलाला म्हटली. 11 वाजले होते, त्याला टाइम झाला होता. नदी किनाऱ्याला झोपटमटीत राहणारा तो मुलगा तिथून पळत सुटला. तसा बॉम्बेच्या विद्याधाम प्रशालेच्या कॉर्नरचा एक गाडी आली. पळता त्या मुलानं गाडी पाहिली नाही. गाडी वेगात होती. त्या गाडीनं मुलाला उडवलं आणि त्या जसं उडवलं मुलगा उडून पडला आणि त्याच्या दोन्ही पायावरून गाडीची चाक गेली होती. त्या घटनेला 6 महिने झाले होते. आणि 6 महिन्यानंतर तो मुलगा हरला नव्हता. आपलं पाय नीट झाले होते, पायाची जखम बरी झाली होती आणि अर्धे छोटे पाय घेऊन तो समोर बसला होता. 1 वर्ष वाया गेलं होतं. पुढल्या वर्षी त्याने शाळेत प्रवेश घेतला. सकाळी 7ला 8ला जायचा, 10 वाजेपर्यंत पालिश करायचा. आणि तो मुलांनो आज त्याचा इतिहास असा आहे,
तो मुलगा त्यानं 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली आणि तो मुलगा हुशार होता, त्याला कुठं काय दुसरा गंधच नव्हता, फक्त त्याला पायाचं दुःख माहित होतं, पण आपला पाय तुटला म्हणून तो दुःखी झाला नव्हता, पण दुसऱ्याचे पाय कसे नीट होतील तो मुलगा पुढं इंजिनियर झाला आणि जयपूरला जे नकली पाय बनवतात ना त्या कंपनीमध्ये तो मुलगा इंजिनियर झाला आणि इंजिनियर झाल्यावर त्याला लाखोनी पगार मिळायला लागला आणि ज्या मुलाचे पाय नाही, ज्या मुलगा अपंग आहे, त्याला पोलिओ झालाय, अशा मुलांच्या दवाखान्यासाठी तो खर्च करायचा, शिक्षणासाठी खर्च करायचा, हजारो 10,000 पर्यंत मुलं त्यानं जीवनामध्ये शिकवली आणि आज त्या मुलगा मी पंढरपूरची वारी पाहिली का? वारी पाहिली किती माणसं असतात पुण्यातून जाताना, लाखोनी माणसं असतात आणि तो मुलगा आज तो त्याचं नाव आहे अकोल्याचा ज्ञानेश्वर वाघमारे आणि तो मुलगा आणि त्या वारीमध्ये जे पुण्यापासून यवतपर्यंत आणि पुण्यापासून सासवडपर्यंत जे वारकरी आहेत ना दमलेले त्यांच्या पायाची मालिश करून देतो फुकटमध्ये. 100 ते 150 माणसं स्वतःच्या खर्चानं मलम सगळं घेऊन स्वतःच्या खर्चानं बसवतो. का बसवतो तर दुसऱ्याच्या त्याच्या पायाचं दुःख त्याने मानलं नाही, पण दुसऱ्याला पाय नाही त्यांच्या पायासाठी असं काय आहे का? त्याला पाय नाही तो मोठा होऊ शकतो, 40% वाला मोठा होऊ शकतो, भिल्लाचा मुलगा मोठा होऊ शकतो, वडराचा मुलगा मोठा होऊ शकतो आणि मग आमचे पुढे आमचे भोसरे पाटील आणि दरेकर पाटील पुढे गेले का नाचून? आम्ही का मोठं होऊ शकत नाही? आमच्यामध्ये काय कमी आहे? तुमच्यातला प्रत्येक जण जीवनामध्ये मोठा होऊ शकतो, फक्त तुमच्यामध्ये जिद्द महत्वाकांक्षा हवी की मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी बनायचंय. मला सांगा तुमच्यातलं मी आत्ता जे बोललो मी तुम्हाला गोष्ट सांगितली, पण मी गोष्ट काल्पनिक नाही सांगितली, मी चिवची कावची नाही सांगितली. जे सांगितलं त्याच्यातून तुम्हाला काय फायद्याचं वाटलं एक जण येऊन 1 मिनिटात सांगा, त्याच्यानंतर मी परत 10 मिनिटं बोलतो. तुम्हाला काय वाटलं का याच्यातून काहीतरी फायदा झालाय का? थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा किंवा समाज सुधारकांचा. सांग तुला याच्यातून काय कळलं? पुढं होत आहे थोडी घटनेवर आधारित गोष्टी सांगितल्या. त्यातून आम्ही तात्पर्य घेतलं की शिक्षण हे प्रामाणिकपणे आणि आपलं ध्येय पुढे घेतलं पाहिजे. आणि तुम्ही मागच्या वर्षी पण आले होते, मी तुमचं मागच्या वर्षी देखील व्याख्यान ऐकलं होतं, त्यातनं देखील मी बोध घेतला की शिक्षण हे प्रामाणिकपणेच घेतलं पाहिजे आणि चांगलं धन्यवाद. टाळ्या वाजवायची. आता खरं तर तुम्हाला सगळं कळतं, तर सगळे मुलं फार हुशार आहेत. आजकालची पिढी आमच्या 70पेक्षा तुमची 35ची पिढी हुशार आहे आणि 35पेक्षा ही 15ची पिढी हुशार आहे. 15-17ची पिढी हुशार आहे, पण भानगड काय झाले जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते तुमच्यापर्यंत एक तर पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यात घेत नाही. गावामध्ये तुमचा हरिपाठ होतो, कीर्तन होतं, कीर्तनला किती जण जाता तुम्ही सगळे जाता. मी बघितलं शेवटच्या दिवशी लाईन मध्ये असतात दुपारी. भोजन मुलांना भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे, पण त्यातला अर्थ का? एखाद्या कीर्तनातला एखादा अभंग, एखाद्या चरणाचा एखादा अर्थ तुम्ही डोक्यामध्ये घेतला. अभंग आहे बघा 38 नंबरला, अवघाची संसार हरिपाठामध्ये 38 नंबरला अभंग आहे. कारण गीता गाथा ज्ञानेश्वरी मोठ्या ग्रंथाकडे तुम्ही डोकूनही बघणार नाही, परंतु हरिपाठ आहे 5 रुपयाचा हरिपाठ असतो, त्याच्यात 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो भाऊ याचा? अवघाची संसार म्हणजे कुणाचा म्हटलंय रे? पप्पा मम्मी गुड्डी आणि नुड्डू चौघांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करेल आणि आनंद भरणं 3 लोक म्हणजे आपल्या घरातले 3 लोक नाहीत, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका 4 चरणापैकी एका चरणाचा अर्थ एवढा महान असतो, मोठा असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. तुमच्या डोक्यामध्ये जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई बसत नाही, पण तुमच्या डोक्यात काय बसतं? शांताबाई. शांताबाई तुम्हाला काही 1च वर्ष आहे,
शांताबाई बाबूराव दुसऱ्या वर्षी दिसत नाही, पण हे संतांचे विचार, संतांचे अभंग आज 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये हरिपाठ, काकडा, भजन गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, आयुष्यातला 1 तास काढा. 1 तास फक्त रविवारची सुट्टी असते ना तुम्हाला, असते का? गावात हरिपाठ होतो का? होतो. हरिपाठाला किती जण जातात? धन्यवाद. नक्की मोठी होशील. हरिपाठामध्ये किती ताकद आहे? हरिपाठामध्ये बघा, अर्धी माणसं ह्या बाजूला उभी असतात, अर्धी माणसं ह्या बाजूला उभी असतात. एक जण एक चरण म्हणतो, दुसरं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसरा म्हणतो असतो पुण्याची गणना कोण करी, तिसरा म्हणतो असो संसारी जीवे. आणि एका पुढे एक म्हणत असताना त्या माणसाचं काय होतं, त्याला त्यावेळेस देव जरी नाही बसला त्याच्यात देव निर्माण होतो. कारण त्यावेळेला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एका पुढे एक म्हणत असताना त्याच्या डोक्यामध्ये संसारातलं, प्रपंचातलं कोणतंही दुःख, कोणत्याही कटकटी, कोणत्याही अडचणी, कोणत्याही विचार त्याच्या डोक्यामध्ये नसतात. त्याचं डोकं म्हणजे त्याची बुद्धी, चित्त, मन स्थिर, एकाग्र, पवित्र, शांत झालेले असते. म्हणजे त्याच्यात देव निर्माण होतो. मग तुमची बुद्धी स्थिर पाहिजे ना, अभ्यास करायला पाहिजे ना. का डीजेचा आवाज ऐकला तुमची बुद्धी होणार आहे का? डीजे ऑर्केस्ट्रा ऐकला का तुम्ही अभ्यासाचं पुस्तक फेकाटून देता आणि तिकडे जाऊन लोंगी डान्स करता. 1 तास काढा आयुष्यामध्ये. अभंग, अभंग या शब्दाचा अर्थच असा आहे मुलांनो, अभंग. आयुष्यामध्ये ज्याचे 2 अभंग पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. एक हरिपाठातला 38 नंबरचा अभंग 4 ओळीचा अभंग असतो. एक अभंग पाठ करा आणि एक हरिपाठाच्या बाहेरचा अभंग 2 अभंग फक्त पाठ करा. 2. कोणता बाहेरचा अभंग? सावता महाराजांचा एक अभंग होता, माहितीये का? सावता महाराज नाव ऐकलंय का? ऐकले? एक अभंग होता, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. काय सावता महाराजांच्या अभंगाचा अर्थ होतो? सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून 20-25 किलोमीटर जवळ होतं. सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत. त्यानं देव कशात पाहिला? तर आपल्या शेतामध्ये जे काम आहे, कांदा मुळा भाजी, ते पिकवायचं, मोठ चालू करायचे, पाणी द्यायचं, पाटानं पाणी धरायचं, आपल्या कामाचं देव पाहिला. मग मला सांगा, सावता महाराजांनी देव कामात पाहिला, त्याच्याकडे देव भेटायला आला. मग तुम्ही तुमचा देव कशात आहे सध्या? कशात आहे? अभ्यासात. तुमचा देव आहे अभ्यासात, शिक्षकांचा देव आहे शिकवण्यात. आपल्या हातामध्ये जे काम आहे ना, ते प्रामाणिकपणे करणं, याच्यात देव आहे. मुलांनो, अभंग, अभंगाची गोडी. ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये एखादा तुमचा चुलता बाप भाऊ कोणी गुटखा खात असेल, सिगारेट ओढत असेल, दारू पित असेल, 1 तास तुम्ही आठवड्यातला फक्त हरिपाठासाठी त्याला घेऊन जा. तो पण सुधरेल आणि तुम्ही पण सुधराल. आयुष्यात तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाचा अर्थच असा आहे, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. म्हणून तुम्हाला अभ्यासाची गोडी लागण्यासाठी फक्त 1 तास, म्हणजे तुमचं मन, चित्त, बुद्धी, आता तुम्ही खेळलात ना, तुमचं शरीर मजबूत होईल आणि शरीर मजबूत झाल्यावर तुमची बुद्धी आपोआप तल्लख होईल. खेळाचं माणसाला जीवनामध्ये 3 प्रकारे, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मला जाणीव आहे, काहीला ऊन लागायला लागलंय, तुमच्यातला प्रत्येक जणाला मोठं व्हायचंय. तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुमचे काही शत्रू आहेत, तुमच्या आतमध्ये दडलेले शत्रू, आळस, कंटाळा, बेफिकिरी, यांना बाहेर काढा. कारण तुम्हाला आळस आला, अभ्यास गृहपाठ मागं राहिला आणि तुम्ही 8 ते 8:30 टुकू बघत असता, तुझ्यात जीव रंगला. मोबाईल, टीव्ही, डीजे हे तुमचे जानी दुश्मन आहेत. यांच्यापासून दूर राहा आणि एखादा अभंग आयुष्यामध्ये फक्त 2 अभंग पाठ करा. मग मला सांगा, कधी करणार का? 2 वर्षातून 2 अभंग पाठ करायचे. पुढल्या वर्षी आल्यावर हे 2 अभंग तुम्ही मला म्हणून दाखवायचे. कधी लागेल म्हणा, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. अभंगाची 1 तास आयुष्यातला काढला ना, तुमचं अख्खं जीवन हे होणार नाही. कारण याच्यामध्ये एवढं, कारण सांगण्याजोगं बरंच आहे. तुम्ही पंढरपूरला पाहिले किती वारकरी असतात? किती असतात? 100.
25 लाखापर्यंत वारकरीची दिंडी होती गेल्या वर्षी. असं तुम्ही ऐकलंय का? तिथं गेल्यावर मन चित्त बुद्धी स्थिर एकाग्र शांत पवित्र होते. एखादी तुम्ही बातमी ऐकली का? अलीकडे पेपरला रोज बातम्या येतात. लहान लहान मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले जातात, मोठ्या मुलींना काहीतरी गिफ्ट झाली जाते, त्याच्या मोठ्या मुलींना मोबाईलची आमिष दाखवली जातात, त्याच्या मोठ्या मुलींना लग्नाची कॉलेजला गेल्यावर आमिष दाखवली जातात. आणि अशा प्रकारे आपल्या राष्ट्रातल्या वर्षाला आम्ही 45 वर्ष पत्रकारिता करतो. वर्षात 65,000 मुली अशा प्रकारे कोणत्या तरी प्रकारे आपल्या देशातल्या आमिष दाखवून बाहेरच्या देशामध्ये अरब राष्ट्रामध्ये इराण इराक तुर्कमेनिस्तान तिकडे महिला कमी आहेत, तिकडे नेऊन 25 ते 30 लाखाला विकल्या जातात. म्हणून आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा असते. रामायणामध्ये सीतेला मोह झाला, लक्ष्मण रेषा ओलांडली. तशी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये लक्ष्मण रेषा असते आणि ती ओलांडायची नसते. बस आयुष्यामध्ये एवढं करा. तुम्ही असं पाहिलंय का? दिंडीमध्ये 25-30 आहेत आणि एखाद्या महिलेवर काहीतरी विनयभंग झालाय, बातमी नाही. तिथं प्रत्येक जण माऊली असतो, एकमेकाच्या पाया पडत असतात. 25-30 लाख लोक असतात. बाहेरच्या देशातली लोक आमच्या वारीतला सोहळा बघण्यासाठी असतात. अरे एवढी गर्दी, एवढा आनंद कसा मिळतो? वाखरीपासून पंढरपूर पर्यंत लाईन लागली असते. मध्ये डिवायडर असतो. आमच्या काही म्हाताऱ्या बाया डिवायडर उभ्या असतात आणि दोन्ही बाजूला, एक बाजूला ज्ञानोबांची पालखी, एक बाजूला तुकोबा सगळ्या पालख्या एकामागा असतात. आणि त्या पालखीच्या पुढं कुणी आनंदानं नाचत असतो, कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो, कुणी माऊली माऊली म्हणत असतो, कुणी फुगड्या खेळत असतो. इतका आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतो. आणि बाहेरच्या देशातल्या 15 ते 20 हजार महिला पुरुष आपला हा सोहळा बघण्यासाठी असतात. आणि आपल्या बाया पुढे उभा असतात, आपल्या कासट्यावाल्या म्हाताऱ्या बाया. आणि त्याच्या मागून त्या फॉरेनच्या हाफ चड्डीवाल्या हाफ बनेनवाल्या महिला डोकून बघत असतात. त्यांना नवल वाटतं, आणि एवढी गर्दी, एवढं आनंद, एवढा कुठून आनंद मिळतो? आमच्याकडे जर वरात असली तरी भांडणं होतात, एखाद्या मिरवणुकीत भांडणं होतात. एवढे माणसं, त्यांच्यात झगडा नाही, आनंद, त्यांच्यात एवढा आनंद त्यांना कुठून मिळतो? काय भानगड आहे? हा सोहळा त्या आनंदानं मोठ्या नवलानं बघत असतात. आमच्या म्हाताऱ्या बाईच्या मागून डोकावून असं बघत असतात. हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची म्हातारी म्हणती काष्टवाली, अय भावाने वंडरफुल नाही पंढरपूर आहे. नाचण्यासाठी नाही सांगितलं. एवढी ताकद आहे परमात्मामध्ये, अध्यात्मामध्ये. मुलींनो सगळीकडे वनवा पसरलाय, सगळीकडे वनवा पसरलाय. भ्रष्टाचाराचा, अनाचाराचा, अत्याचाराचा सगळीकडे वनवा पसरलाय. आणि हा वनवा जवळ येत आलाय. एक माऊली, एक हरणी आतमध्ये आहे, हरणी आतमध्ये आहे, पाडस बाहेर आहे. आणि त्या पाडसाला तो वनवा पिकून येत असताना त्या पाडसा जवळ येणार आहे, पाडस जळणार आहे. पण त्याच वेळेला त्या आगीमधून एक वाघोबा येतोय, त्या आगीमधून एक वाघोबा येतोय. तो वाघोबा त्या पाडसाकडे, पाडस पाहिलं त्या वाघोबा त्या पाडसाला खाण्यासाठी त्याच्या जवळ ठेप घेणार आहे. त्याच वेळेला भिंतीच्या मागून एक शिकारी आपला बाण धरून त्या पाडसावर टपलेला आहे, त्या पाडसावर बाण धरून बसलेला आहे. आता मला सांगा, आग जवळ येते, वाघोबाच्या पाडसाला खायला आलाय आणि तिकडून तो शिकारी नेम धरून बसलाय. ते पाडस कसं वाचणार आहे? सांगताय उत्तर? कुणाला येत असं सांगा. वाचू शकते का? नाही वाचू शकते. कसं आहे? सृष्टीचा चमत्कार होतो. ज्या वेळेला आग लागलेली असते त्यावेळेस सृष्टीचा चमत्कार होतो. सोसाट्याचा वारा सुटतो, वारा सुटल्यावर आभाळाचा गडगडाट होतो, विजांचा कडकडाट होतो. विजांचा कडकडाट झाल्याच्या नंतर त्यावेळेला जो वाघोबा येतो ना, विजांचा कडकडाट होतो. कडकडाट झाल्याच्या नंतर त्या कडकडामुळं एक वीज खाली पडते आणि त्या विजेमुळं त्याचा बाण व्हायबल होतो. शिकाऱ्याचा बाण हुकतो आणि बाण हुकून जो वाघोबा झडप घालत असतो ना, त्या वाघाला लागतो. पाऊस सुरू होतो आणि मग वाघाला बाण लागून वाघ मरतो आणि शिकाऱ्यात वीज पडून शिकारी मरतो आणि पावसाने सगळी आग विझते. आणि त्यावेळेला ती माऊली बघते बाहेर काय झालंय, तिचं हरिण शेप आहे. आता मला सांगा, हा शिकारी कोणता? हा पाऊस कोणता? हा वाघोबा कोणता? शिकारी कोणता? हा वाघोबा कोणता? हा पाऊस कोणता? म्हणून जाऊ द्या, वेळ संपत आलेली आहे. विजांचा कडकडाट होतो ज्यावेळेस परमार्थाच्या विजांचा कडकडाट होतो, परमार्थांच्या विजांचा कडकडाट होतो. आणि त्यावेळेला अध्यात्मांचा पाऊस सुरू होतो.
अध्यात्माचा पाऊस सुरू होतो आणि संस्काराचे बाण ज्या वेळेला त्या वाईट शक्तीवर जातील त्याच वेळेला तुम्ही वाचणार आहे. नाहीतर आतमध्ये हारली, टी व्हीमध्ये व्यस्त आहे, बाहेरमध्ये पाडस, मोबाईलमध्ये मस्त आहे, सगळीकडे अनाचार दुष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला आहे, सगळं सामान नष्ट होणार आहे आणि याच्यातून तोच वाचणार आहे आयुष्यामध्ये. तो अध्यात्म परमार्थ संस्कार जपेल, 2 अभंग पाठ करील, तोच वाचणार आहे. एका जागतिक तत्ववेत्यानं सांगितलेलं आहे असा प्रकार होणार आहे कोरोनासारखा, किंवा एखादा भोपाळला वायू गळती झाली होती असा प्रकार होणार आहे. आणि त्या प्रकारामध्ये जी लोक संस्कारी आहेत, जी लोक अत्याचार करत नाहीत, जी लोक चांगली वागतात तेवढीच वाचणार आहेत. बाकीची एकतर त्या भोपाळच्या वायुगळतीप्रमाणे अर्धी अपंग होणार आहेत. मग तुम्हाला जीवनाचा भाऊसागर, तुम्हाला चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल, वाचायचं असेल तर संस्काराची गरज आहे. बस मला वाटतं वेळ झालेला आहे, ऊन लागलेला आहे. आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, हसा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल. बस जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारखे एका काजव्यानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारखे एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं, कुठेतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय मिडगुले काका आपल्या विद्यालयामध्ये येतात, विद्यार्थ्यांना मौलिक असं मार्गदर्शन करतात. अगदी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं अगदी परमार्थ असेल, परिपाठ असेल तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि नक्कीच बाहेरचा माणूस जेव्हा येऊन सांगतो त्यावेळी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि त्यांच्या चांगल्या विचाराचं अनुकरण तुम्ही तुमच्या आयुष्यात कराल, अशा प्रकारची एक महत्त्वाची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आज मिडगुले काका आपली तुमच्यासाठी उपस्थित राहिले आणि आपली परंपरा जी आहे ती अतिथी देवभाऊची परंपरा, आणि या परंपरेला अनुसरून मिडगुले काकाचा सन्मान आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय दरेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि भविष्यामध्ये जेव्हा केव्हा काका येतील त्यावेळेस नवीन आशय घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही सुद्धा गुणग्राहकतेप्रमाणे त्यांच्या व्याख्यानाचा आस्वाद घेता अशी अपेक्षा व्यक्त करून आम्ही कार्यक्रम संपला. दरवर्षीप्रमाणे म्हणजे एक आपण समाजाचं काहीतरी लागतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सर्व गरजा ह्या समाजामधून आपल्या बागत असतात. हे समाजशास्त्र सांगतात आणि मी पण तुम्हाला काही सांगत असतो. त्याप्रमाणे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ही काकांची तळमळ आहे की जे तळागाळातले जे विद्यार्थी आहेत किंवा जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते गोरगरीब विद्यार्थ्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. त्याच्यामुळं ते मोफत मार्गदर्शन घेतात. तुम्ही जर अंकारे सरांचं व्याख्यान यूट्यूबला ऐकलं असेल तर ते जर ठेवायचं म्हटलं तर 25,000 रुपये त्यांची ते फी घेतात. मी एका ठिकाणी चौकशी केली. ते अशा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असतात. त्यांना या ठिकाणी समुपदेशन करण्याचं काम केलेलं आहे काकांनी आणि करतात. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मोठमोठ्या शाळांच्या मध्ये जाऊन व्याख्यान देतात. परंतु ही माझी शाळा आहे, हक्काची शाळा आहे आणि आपल्या जवळची आहे म्हणून आपल्याकडं ते दरवर्षी या ठिकाणी व्याख्यान देत असतात. निश्चित त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. अध्यात्म आणि शिक्षण आणि या सगळ्याच गोष्टींची त्यांनी सांगड घातलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. इथं 10वीला जे विद्यार्थी आहेत, 9वीला जे विद्यार्थी आहेत त्याचा तुम्ही त्या ठिकाणी ते आदर्श घेतला पाहिजे. आणि आतापासूनच तुम्ही जर तयारी केली तर जीवनामध्ये तुम्ही सुद्धा खूप मोठे होत असतात. काकांनी
त्यांच्या जीवनामधलं कॉलेज जीवनाची थोडक्यात माहिती सांगितली. हे प्रत्येकाच्याच बाबतीत होतं. त्या गरिबीतून शिक्षण घेता आलं नाही म्हणून ही तळमळ आहे त्यांची. तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. विशेष करून 10वीची मुलं हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा. गावाचं, शाळेचं आणि तुमचं सुद्धा नाव त्या ठिकाणी मोठं करा ही मी अपेक्षा करतो. आणि हे सगळं युट्यूबला दिसणार आहे. काय युट्यूबला सुदर्शन प्रबोधन न्यूज याच्यावर तुम्हाला ते मार्गदर्शन दिलेलं आहे. ते युट्यूबला दिसणार आहेत. आणि एखाद्या वेळेस ते काका पत्रकार आहेत, त्यांच्या व्याख्यानाची ते बातमी सुद्धा देऊ शकतात. तर युट्यूबला निश्चित तुम्ही काकांचं सुदर्शन आणि खो खोची मॅचेस जे आहे आपल्या ती सुद्धा तुमची काकाने ते पत्रकार आहे ती मॅचेस सुद्धा घेतलेली मुलींची ती मॅचेस सुद्धा तुमची युट्यूबला दिसणार आहे. फक्त परत वेबसाईट काय त्याचे म्हणले सुदर्शन प्रबोधन न्यूज हा हरिपाठ ते याचे हरिपाठाव आहे बघा. तर ते तुम्ही टाका युट्यूबला तुम्हाला ते दिसून जाईल संध्याकाळी का उद्या. केशव चल व्याख्यानाचा हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे.